उपस्थित सर्व ताजी माजी ग्रामस्थ, सरपंच, तसेच आपले सर्वांचे लाडके साहेब, तसंच आलेले सर्व पिंपरी धुमाळ ग्रामस्थ यांच्या वतीने मी साहेबांचं सहर्ष असे स्वागत करते. सुनील बापूंनी ज्या कामांचा उल्लेख केलाय, तर मला म्हणजे जे कामं राहिले ते साहेबांच्या मार्फत होतीलच, पण माझ्या अंदाजे साहेबांच्या मार्फत म्हणजे आमचे साहेब म्हणजे पाटील जे वडून आणताय कामं, त्याच्यात काय हे नाही, कारण त्यांच्या गावावर जरा जास्त प्रेम आहे, कारण त्यांची मेवणी या गावात आहे ना, त्यामुळं. कारण मला चांगलं आठवतं तिचं नवीन लग्न झाल्यानंतर इतका लाईटीचा प्रॉब्लेम होता या गावात, आणि ती पोरगी दर अर्ध्या तासाला फोन करून म्हणायची अहो जिजू, अहो जिजू. तर दुसऱ्याच दिवशी साहेबांच्या मार्फत तिथे लगेच डीपीचं काम झालं होतं. तर नक्कीच राहिलेले कामं साहेबांच्या मार्फत नक्कीच पाटील असतील खेचून आणतीलच, पण ते खेचून तर आणतीलच, पण जी काही आता हा बरं आम्ही खेचून साहेबांच्या मार्फत साहेबांकडनं. तर तुम्ही असं डिस्कस नका करत जाऊ. असं होतं म्हणून माझं सगळं लिंक तुटून जाते, म्हणून मी घाबरून जाते. तर आता नाही घाबरणार. आता साहेबांनी सांगितलेलं आहे, मी काय वेगळं काही दिसतोय का, पण आता साहेब माझ्या आदरयुक्त भीती तुमच्याबद्दल, कारण काकींबद्दल म्हणजे असं जरा जवळकीचे संबंध आहे जरा जास्त, त्याच्यामुळे काकींची मला कधी भीती वाटली नाही, पण तुमची वाटत होती. पण आता तुम्ही मला सांगितलंय की घाबरू नको, तर मी आता नाही घाबरणार. पण बापू खरंच साहेबांच्या मार्फत तुम्ही गावकऱ्यांनी जशी इथून मागं पण संधी दिलेली आहे, तशी जर आम्हाला संधी दिलीच तर नक्कीच ह्या गावाचा परत चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी असेल, बापू असेल किंवा येणारे कोणी उमेदवार असेल नक्कीच करू. धन्यवाद.